Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज क्लिनिक आहे, हॉस्पिटल आहे. सो नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना टिफिन रेडी करत आहे अँड येस आई आराम करत आहे. सो दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे मॉर्निंग मिसळ चक्क वाटलं मी पूर्ण डाएटवर आहे. नायसा नाही आली? जाऊन दे, आली? नाही येत ती, जाऊन दे. ए नायसा कुठे आहे? तिला जाऊ दे, चल ये आतमध्ये जरा बंद करते, चल जाऊ दे. ना आली ती? नाही आली ती? नाही आली. ये माझ्याशी म्हणत होतो. मी सकाळी क्लिनिकला गेला, मग आता आईला घेऊन गेलाय, दुपारी हॉस्पिटलला जाईल आणि मग संध्याकाळी परत एकदा त्याचं क्लिनिक आहे. मग आता तो डायरेक्ट रात्री मग येईल. आणि माझी आज संध्याकाळी आहे किटी. आजचा प्लॅन झालेला आहे आणि ही आमची शेवटची किटी. शेवटची म्हणजे ह्या वर्षाची ही शेवटची किटी आहे. सगळ्यांना किटी लागून झालेली आहे. आता आमच्या ग्रुपमध्ये जी शेवटची मेंबर आहे तिलाच ऑफकोर्स किटी लागेल. सो आम्ही एक प्लेस ठरवली आहे. सो त्या प्लेसवर आम्ही जाणार आहोत. जेवायला बनवलं आहे बोंबील, आमटी, सुरमई आणि मटन. सो आईला मटन आवडतं म्हणून, आणि मी जेव्हा बनवते तेव्हा ट्राय करते की आईला डब्बा देऊ. सो आईला सकाळीच फोन केलेलं की मी तुला आज डब्बा देते, म्हणून मग मी तिच्याकडे डब्बा घेऊन गेलेली. आणि नायसाच्या स्कूलमधून आलेली तर नायसाला तशीच घेऊन गेली मी. तुला मिस केलं. मी बोलली की छान, मी नाही तुझ्या बा नायसाला भरवून माझी कामं कम्प्लीट करते. काहीच नाही, वेगळंच काहीतरी प्रॉब्लेम चालू होते म्हणून काय करतच नाही आलं ते. आणि थांबा, मच्छी जळते. वेलकम. म्हणजे माझ्यामुळे नाही ग, आम्हीच घेतला उद्योग करून तर आम्हाला. अरे वा नायसा, तुझ्या घरी आलो आम्ही. किती छान घर आहे नायसाचं. बरं आहात का? तब्येत बरी आहे? ती मला यायचं, मी तिला बोललेच नाही. हा किती गोड आहे. आम्ही राहू का तुझ्या घरात? जेवायला दे ना आम्हाला. नाही स्वयंपाक नाही झाला तुझा अजून? तिला काय आणली बाकी? जाऊ दे, तुम्हाला बोलवलंय की मी आता. हो, बोलली मला सकाळी आमच्याकडे कधी येणार. किती मस्त आहे तिचं घर. अरे वा किती भारी. कसं तू खेळायला पण वर जाते. छान आहे नायसाचं घर. वा वा वा. आवाज कसा तुमचा? कसा आला प्रोग्राम? काय सुंदर झाला. आणि तुम्ही मिस केला. तुम्हाला सीमानी सुद्धा मिस केला माहिती का? आई कशी येईल आमच्याशिवाय? मग तुम्हाला सांगितलं होतं नाही या? हो, पण आई इकडे तर आम्ही कशा येणार? आणि आम्ही नाही तर आई कशी येणार? अय्यो बाई शुभे, अगं किती दिवस आहे असं. बापरे. या. जेवण करून शेजारी अर्चनाकडे जेवलीच मग का जेवायचं? आता जेवण आज मी थांबणार आहे अर्धा एक तास. अर्धा एक तास थांबणार. सून आली नाही तर माझी राहायला. नवीन सून. लग्न नाही झालं का आमच्याकडे आता? पण या काकू म्हणजे माझं सगळंच दौराटून जास्त करून उर्मिलाकडे आले. तुम्ही त्यांच्याकडे राहणार आहात? उद्या तुझ्या मैत्रिणीची शाळा नाही का? हा? पण खूप छान जाणार आहे सगळे कार्यक्रम. कोसरला खूप सुंदर झाला. बघितले तू व्हिडिओ? खूपच मिस झालं ग. म्हणजे मला मनापासून असं वाटतं की शुभांगीच आणि सीमाचं भाव सगळ्या गोष्टी. आणि तीच नाही, तुम्ही परत कराल ना? आता तेच शशी म्हणत होती की आपण कुठतरी जायचं म्हटलं. आता शुभांगीकडे जाऊन प्लॅन करू. ती आपली मधली ट्रिप राहिलेली ती जानेवारी. शुभांगी उठणार आहे आता पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात आमची ट्रिप आहे आता. म्हणजे मी जाते शुभांगीकडे प्लॅन करते. मग आपण 7 जणी जाऊ, जास्त नाही. ट्रिपला जायचं आता आम्हाला. आज गेले सगळ्या हो का? कारण आम्हाला ती तिला आपण खूप दिवसांनी सगळ्या विचारा केल्या एकदम.
नाही का सगळं कसं आहे हे आम्ही असलं आता एक वेळा आता गेलो होतो हिच्या तुझ्याकडेच गेलो तेव्हा गेलो ना तेव्हा. तेव्हा मृदुला तेव्हा वगैरे मृदुला पण- होते त्याच्यानंतर त्या निघाल्याच नाही. पण पाहिजे ग ही 100 लोकांचा कार्यक्रम म्हणजे 300-350 लोक होते का अप्रतिम झाला आणि ओझरला. आणि मला भाग्य की आरती मिळाली, महाआरती. आम्ही ते संकष्टीला त्या दिवशी जाणार होतो आम्ही त्या दिवशी आणि खूपच छान पण हे झालं. आले असं तर आम्ही पण लगेच मला लगेच तुम्ही होतच, मी बोललेच होते. होईल होईल, कार्यक्रम. होईल, अजून नाही. कोकम सरबत घ्याल ना? येईल आता काय का आता आलीस तर मग काय आता चला काय टेन्शन. मी येतो. अन्वेषण आयशाला बोलले अगं माझी मैत्रीण येते तर म्हणते काय नाही ओराची म्हटलं आजी येते तर ती बोलते ओराची आजी नाही ओरा येते ओळख कसं सांगा. औरा औरा. चला भेटू खूप आपण. खूप चला चालला तू? हो मी चाललो हॉस्पिटल. चौकात तुमची वाट बघत होतो. हो ना, खरंच ग माझे पोरं किती गोड आहेत. छान चला. आहेत. असं संस्कारी असलं ना, मेन तो कार्यक्रम जो करायचा होता ना आपल्याला गणपतीजवळ, तसं 61, 65, 75 असा सगळा कार्यक्रम केला सगळ्यांचा. बरोबर 90 वर्षाचे माणसं होते आणि एवढे त्यांची ते म्हणजे आमची कधी झाली असती बरोबर. ती पूजा सगळं तुला पुण्य मिळालं ना मग. खूप सुंदर. ते पूजा नाही, त्यांचे आशीर्वाद पण मिळाले आणि रडले रे ते सगळेजण. आणि एवढा सुंदर. आणि आदित्यनी पण खूप कष्ट घेतले, पूर्ण फॅमिलीने कष्ट घेतले, मंजिरीने पण घेतले आणि छान अशी छोटीशी मिरवणूक काढली, सगळ्यांचे होम झाले, ते पूजा वृंदावनसारखंच झाली, झालं. एकदम मस्त झालं खूप. सगळ्यांना कंपल्सरी सोहळ्यात पूजा होती, नऊवार साड्या, सोहळं छान होतं. आणि जेवण पण पुरण वरण मस्त कार्यक्रम झाला. आणि एक तुला सांगते, एक डायलिसिस झालेली बाई, डायलिसिस आदल्या दिवशी केला आणि दुसऱ्या दिवशी तिला तिथं आणलं. आणि मग तिचे 2 जावाई, 2 सुना असे संपूर्ण फॅमिली 3 गाड्या भरून आल्या. आणि त्यांनी एवढा सुंदर त्या बाईचा कार्यक्रम, यूट्यूबला आहे ते, हो. इतका सुंदर कार्यक्रम झाला. त्यामुळे आमचा कोणी केला असता. आणि तो झाला त्यांचा कार्यक्रम. आणि ओझर विघ्नहर्त्याच्या दारावर बरोबर. छान झालं हे. मी पाहिले ना सगळे व्हिडिओ खूप छान, खूप सुंदर झालं, खूप मस्त झालं. सगळ्यांना ताईला भेटून छान झालं. होईल आणि असं घरी पण एवढं कोण करत कोण नाही करत, इतकं छान झालं. ब्राह्मणांमध्ये ते झालं, प्रत्येक पाटाजवळ एक ब्राह्मण. आणि म्हातारे लोक तर एवढे ऍक्टिव्ह होते बाबा, विचारूच नको. खूप सगळे सुंदर. वयोवृद्ध वयोवृद्ध. आणि त्यांचे आणि सगळ्यांचे त्यांचे तुला आशीर्वाद हो, मिळाले. खरंच खूप छान झालं. कुणीतरी पुढाकार घ्यायला लागला. बस. आणि ते असेल नशिबात आपल्या, तर काय ते होत छान, राहतं. छान. छान झालं. आम्ही सगळ्यांनी मिस केलं ठीक आहे, मिस केलं. पुढच्या वेळेला होईल next time. काहीतरी अजून एखादं होईल, वर्षाने होईल एखादं काहीतरी. बघू काय केली पोरं साथीला असल्यावर काय किती. आबीला फोन कर, येतोय का बघ तू. फायनली मी निघाली आहे, सगळं घरातलं आवरलं आणि आता आम्ही निघालो आहोत. म्हणजे मी निघाली आहे सगळ्यांना पिक करायला, कारण आज आमची किती दिवसानंतर भेटतो. सो खूप साऱ्या गप्पा होणार आहेत नक्कीच. तर मला सर्वात आधी उन्नतीला पिक करायचं आहे, मग स्नेहाला पिक करायचं आहे, बाकी सगळ्यांना फाल्गुनी पिक करते, नयांना पिक करायचं आहे. ऑन द वे आईला भेटायचं आहे, कारण आईने काय थोड्या भाज्या आणलेल्या त्या द्यायच्या. बिल भरायला कोणतरी पाहिजे होतं. बघा काय गरज आहे ह्याला मुलींच्या किटीमध्ये यायची, आमचा किट्टा पार्टी डिस्कशन चालू आहे. म्हणून किती दिवस चालू आहे, फक्त आपलं डिक्लेअर झालं ना की लगेच यांना खास आली असेल, मी आपल्यामध्ये सांगू तेव्हापासून डिस्कशन चालू आहे. लगेच यांना असं झालं असेल. हे काय जेम्स घे, मी नाही खाऊ शकत. तुमचीच वाट बघत होतो. हे काय हे दिला मला वाटलं तू बिल भरायला येतोयस. बिल काय असेल बरं त्यात. आई गो किती गो तू ऋषी, बस तुलाच पाठवते बिल आजचं मी. नक्की पाठव. गोणीचा धाबाचा तुला पाठवते मी. चालेल, हा, पाठव. ओके. नक्की पाठव. बघा हो, हो. ते जाऊ दे, त्याच्या बायको कुठे आहे? ए बायको कुठे? येते, येते. फोन मग फॉरवर्ड स्नेहाला घेऊन येऊ का? चल. ना बोल ऋषी. नयन फोन न उचलत आमचा, मामी ह्यालाच किडनॅप करून टाकलं. ऍक्च्युली कॉल नाही उचलला यार, कॉल फॉरवर्ड झाला खूप वेळ. आणि मामी विचार केला तुझी बायको येत नाही, हे बघा ना, लपून बसलाय. तो बिचारा असा उदास बाहेरच बसलेला, मग त्याला उचलला. तो बाहेर उचललेला उदास. आता आम्ही तुलाच घेऊन जाणार हं का. एक किटा चाहिए हमें, किटी के अंदर. तिथे फोटो पाठवू का? यांच्याकडे पाठव. कोणाला पाठवू? पण माझ्याकडे ग्रुपच नाहीये. कोण सनीला टाकेल? पाठव, सनीला पाठव, सनी पाठव. सनी सनी नाही ग्रुपमध्ये. सनी काय आला ग्रुप मध्ये? नाही नाही, सनी बहुतेक नाही ग्रुपमध्ये.
का? ए नाही आहे सनी. आहे. अरे मला दाखवतो तुमचे चॅट्स. मला चॅट हातात दाखवतो म्हणजे मला म्हणतो की बघ रचना तुला वाचायचं आहेत का? मी बोली मला इंटरेस्ट नाही. बघा इकडे लोक तरसतायत आणि नाही, माझा नाही. नवरा मला देतो तुम्ही नाही वाचत. नाही तरसत नाही मला असे अपडेट छोटे छोटे येतात. आली आली ठीक आहे, तुमची आय जस्ट वॉन्ट टू सी स्नेहाचा रिॲक्शन. तू कशाला आलाय? मारलं नाही म्हणजे आलं. माझं काम आहे. अरे नंदा तू का तुमच्या किटाला बायको नाही येते. घेऊन जात नाही. तुम्ही येता प्रश्न आम्ही घेऊन जात नाही तुम्हाला. याला कुठे घेतला? बायको नाही येते. मी याला हाकला. चला मग कोण पैसे भरायला पाहिजे ना माणूस. बायको येत नाही म्हणून त्याला उचललंय. काय म्हणतोस, कसा आहेस? जेम्स खा. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. टिप्स नाही का सात- आपण लाईव्ह म्युझिक साठी आलो. लाईव्ह म्युझिकच नाही इकडे. तर किती वाजता चालू होतो लाईव्ह म्युझिक? 8 नंतरच usually. काय चला काय वास येतो कसला तरी तिकडे. दुसरं सो दुसरं नाही. आम्हाला हा कळलं. असं काही नाही झालंय प्लीज. आपल्याला कोणी हकलवू शकत नाही. प्लीज आपल्याला पहिल्याच किटीला हकललेलं. हकलला नव्हतं तिथे. ही आमची लास्ट किटी आहे. ही आमची लास्ट किटी आहे. पुढे नाही कुठे इथे सगळे धाबा आहे. चालेल का? चालेल. पण आज हा पण वेजचा इश्यू आहे. वाले सगळे वेजचा इश्यू येईल आणि वाईब्स आर नॉट गुड. वाईफ लाईक सो इकडे आम्हाला ऍक्च्युली टेबल नाही मिळाले अँड दोज पीपल आर नॉट रेडी टू गिव्ह आणि सांगत पण नाही की किती वेळानं. आपण अर्धा तास पण थांबायला रेडी होतो पण ती नाहीच म्हणते आपल्याला सरळ. असो जाऊ दे. सुंदरम एक्सक्लुझिव्ह साडीचं शॉप आहे तिकडे. तिचं काय वेगळंच आहे बाईचं. वरती चढायला लागेल. अगं नाही प्रश्न तो नाही. हॅलो माझी किती दिवसांनंतर. Oh my God. अरे तुम्ही का उतरतायत खाली? मागबान नाही चालणार. मनीता तू झगड़ा करने वाली है वहाँ पे जाके? वो बोली नहीं. चला 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 झालं का? इकडे पण दोघी ओ माय उसको सामने सामने फायनली. इसलिए नहीं बोला. ए थांबा आहे बोलूनच देत नाही मला. नाही ग मला असं नाही आ- मनिका तू उधर जा. तुझी इधर आएगी. तुमको अच्छी वाइब मेरे को अच्छी वाइब. नहीं तुझे सामने रुको. सगळ्यांनी पहिले थँक्यू बोला मनीताला. थैंक यू मनीता. हम तो किधर जा रहे थे मनीता थैंक यू. तेरे वजह से हमें जगह मिली. मनीता इज लाइक मैं फोड़ दूंगी. अभी फुकट का लाइमलाइट मत खा. ही बघा मी वेज वाली. लागली बिशी वगैरे आणि तुला माझ्या त्याला माहिती नाही. मी म्हणलं मला यावेळेला जाऊ दे यार. तुला बिशी लागणार आहे. कधी आहे बिशी? 4 दिवसांनी ए ऐका इकडे. आलीये परत आलीये. ए चला क्लॅप करा बिशी लागल्यावर कॅप. अरे लागू ना द्या. ए करा स्पीक करा. 3, 2, 1 go. अरे बेबीला लगा. तुझा चान्स आता पण नाहीये. I have to invest किटी पार्टी जास्तच बारीक झाली का? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जास्तच बारीक झाली का? मग पण मला छान वाटते. इट्स ऑल अबाउट की आपली बॉडी कसं आपल्याला हे फील करून कॉन्फिडंट मी पहिल्यापासूनच आहे. तसं लाईट वाटतंय. लाईट छान वाटतं. ग्लो बघा किती आला.
चला मज्जा केली आम्ही हो. खूप गप्पा मस्त लाईव्ह म्युझिक ऐश्वर्या भेटली म्हणून मज्जा तिच्या गप्पा ऐश्वर्याबद्दल ओमकारला सांगून आली तू जेवण बनव आम्ही जेवायला येणार तू बोलतो हे कधी ठरलं मला बोलतो सनी दादाला सांगा म्हणजे सांगते आपण जाऊया कधीपासून ती बोलवते तिला बोली एक संध्याकाळी तुला डायरेक्ट फोन करेल मी आणि आम्ही डायरेक्ट पोहोचतो हो. बोलतात आमचं घर पण व्यवस्थित सेट झालंय तर तू ये उद्या. जाऊ लवकर. माझा प्लॅन होता वॉकला गेलो असतो आज माझं वॉक नाही झालं चल जाऊ पटापट. जाऊया खरंच बोल म्हणजे फटाफट कपडे चेंज करते ॲटलिस्ट 15 मिनिटाची वॉक पण नेसेसरी ॲटलिस्ट कारण माझं वर्कआउट न होते तर आपण वॉक तरी करूया माझं म्हणणं हां चल चल वाजले 12 आणि नवऱ्याची फरमाईश कशासाठी काहीतरी गोड खायचं मला खायचं आहे शिरा गोड खायचं आहे मग मी बोलली मी शिराच बनवू शकते फास्ट मग लगेच दुसरी आली मला भूक लागली एवढं रात्री नाही झाला पाहिजे पण आता काय भूक लागली तर काय करणार ना माणूस तू नाही खाते एका आठवड्याचं तू खा. मी नाही खाते बाबा मी खाऊन आले ऑलरेडी माझा टाइम चेंज झाला आज खाण्याचा माझा लास्ट बाईट वॉज ॲट 9:30 चला नायसा 12:30 वाजले अँड स्टील इन किचन पण वॉक करायचंच आहे. हा वॉक करायचं जाऊया जाऊया मी सनी बोलतोय म्हणून जाऊया कालचा मिस झाला काळ पण हा काल पण गेलो असतो काल ऍक्च्युली मिस जमलेली चल झालं भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय So day 4 of our night walk.